Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare Hare Kundalini Kavanayanta Sri Nadev Sri Pandrinath Bhagavan Ki Jai Mauli Jnaneshwar Maharaj Ki Jai Jagadguru Sant Tukaram Maharaj Ki Jai Sadguru Amar Baba Maharaj Ki Jai Sadguru Sawaram Baba Maharaj Ki Jai Sadguru Sifat Baba Maharaj Ki Jai Guru Ani Vasudeva Baba Maharaj Ki Jai Vairagyamuti Rajaram Baba Maharaj Ki Jai Vaikunthavasi Nana Baba Maharaj Ki Jai बोलो रे भाई सब संतन की ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानवर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शङ्करं सरोजं सान्द्रं लाकुदाभं जगन्निहितपाणिमण्डलं वन्दनामि तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैवहास्यं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कारपुरीरं यतिहासनकं देवी सदा सूयमानं समाधितं वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। न से आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ति श्रेष्ठ भक्ति स्मरण नित्य रामा तिथे माघ पौर्णिमा साधुनी वाट धरली निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळरामा दयांचे केले स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीकर चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ
पवित्र असा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये पवित्र असं तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि या पवित्र महिन्यामध्ये पवित्र स्थळामध्ये आपल्यासारखे पवित्र जीवात्मे या कथा श्रवणाचा आनंद लुटत आहात. आज आपला कथेचा दुसरा दिवस. श्रीमद भागवताचं चिंतन मांडण्याकरता आपल्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे 7 दिवसाच्या कथेमध्ये जे शक्य नसतं तशी चिंतनं आपल्याला ऐकायला मिळतील. वाचन करणं, पठण करणं आणि श्रवण करणं या मार्गातील वाचकाला सगळं माहीत असतं, परंतु बरेचसे श्रोते असे आहेत तर त्यांच्याकडनं वाचन होत नाही आणि म्हणून श्रवण सुखाचा आनंद ते उपभोगत असतात. आणि खऱ्या अर्थाने पाहू गेलो तर श्रवण भक्ती हे अग्रस्थानी. ऐकण्याची भक्तीच काही वेगळी, त्याच्याची गोडीच वेगळी या मार्गातील. आणि म्हणून जीवांचा उद्धार करणारी कथा भागवत कथा, श्रीमद भागवत कथा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे. काल आपण देवर्षी नारदांची आणि भक्तिमातेची झालेली भेट पाहिली. तिचा जन्म कुठे झाला, ती वाढली कुठे, तिच्याबरोबर असणारे तिचे 2 पुत्र वृद्ध अवस्थेला कशा रीतीनं पोहोचले. आता त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी देवर्षी नारद व्याकुळ झालेले आहेत. देवर्षी नारद तिला म्हणतात, चिंता करू नकोस बेटी, हे मुली चिंता करू नकोस. तुझ्या या पुत्रांना सुदृढ करण्याची जबाबदारी मी स्वीकारते. भक्तीच्या बरोबर ज्ञान आणि वैराग्य हे असलं पाहिजे, टिकलं पाहिजे. महाराज असण्यापेक्षा ते मोठे बाबा टिकलं पाहिजे. आणि ती जबाबदारी आता मी स्वीकारतोय. देवर्षी नारदजी त्या भक्तिमातेला सांगतात, हे देवी लक्षपूर्वक ऐका. हे दारुण असं कलियुग सुरू आहे आणि त्यामुळं सदाचार, योग साधना तर ही सगळे लुप्त झालेली आहेत. आणि ही सगळी दिसणारी लोक ही आपापल्या, काल आपण चिंतन करू, आपापल्या फक्त पोट भरण्याच्या साधनेकडे पाहतील. त्यामुळे तुझी ही अवस्था आहे. आणि त्यावेळेला भक्तिमातेचं उद्गार आहे. भक्तिमाता म्हणते, देवर्षी मला कधी कधी त्या परीक्षित राजाबद्दल थोडीशी चिड येते. त्या परीक्षितानं या कलीला जिवंतच का बरं ठेवला? अत्यंत उचललं होतं ना. हो, कलीला मारण्याकरिता परीक्षिताने अत्यंत उचललं होतं. तो पाया पडला, कळवळा करू लागला, विनवणी करू लागला, जीवदान मागू लागला. आणि त्याला जिवंत ठेवल्यामुळं ही माझी अवस्था अशी झाली. परीक्षिताने जिवंत का ठेवावं हा प्रश्न. त्यावेळेला परीक्षिताने जिवंत का ठेवलं त्याची कारणं अशी आहेत. कली जरी वाईट असला तरी जे मागच्या युगांमध्ये कृत, त्रेता, द्वापार युगामध्ये भगवत प्राप्तीकरता करावे लागणारे उपाय, साधना, व्रत, तपश्चर्या खडतर होती. आणि एवढी खडतर परिश्रम करून सुद्धा ज्या भगवंताची प्राप्ती होत नव्हती, अशा भगवंताची प्राप्ती कलियुगामध्ये झटकन पटकन मिळते. म्हणून त्याला जिवंत ठेवतात. आपण सगळेजण त्या कलीला नाव ठेवतो नाही का, कली असा, कली तसा, कली मुलं असं झालं, कली मुलं तसं. मायबापू खऱ्या अर्थाने कली छान आहे, आम्ही त्याला छान समजतो. कारण आपल्याकडे आता आयुष्य कमी आहे, साधना करण्याकरता वेळ मिळत नाही. आणि जरी मिळाली तरी आपण कंटिन्यू सतत त्या साधनेमध्ये रमत नाही. हा कलीचा प्रभाव आहे. आणि त्या कलीमध्ये त्या साधनेमध्ये न रमल्यामुळं पुन्हा आपल्या वाट्याला ती योगमाया येते आणि पुन्हा आपण त्या संसाराच्या राजकार्यामध्ये अडकलं जातोय. शास्त्राने त्याच्याकरता विचारवंतांनी एक श्लोकाच्या माध्यमातून एक सुभाषित मांडलं गेलंय की कृतयुगामध्ये ध्यानधारणा करावी लागायची, तपश्चर्या करावी लागायची. त्रेतायुगामध्ये यज्ञ
होम हवन करावे लागायचे. द्वापार युगामध्ये परिचर्या करावी लागेल. भोग सोपस्कार 56 भोग द्वापार युगामध्ये आलेत नाही का महाराजी. पूजा साहित्य. पण कलीमध्ये फक्त भगवंताच्या नामाचं गुणांचं वर्णन जरी आपल्या मुखातून आलं तरी पण भगवंत आपल्याला प्राप्त होणार. एवढं सोपं युग आहे. चांगलं युग आहे. तृतये ध्यायतो विष्णू त्रेताया यजतो मते द्वापारे परिचर्या नाम कलो तत् हरिकीर्तना. बस फक्त त्याच्या गुणांचं फक्त त्याच्या नावाचं गुणगान गायचं बस आहे. अच्युतम केशवम कृष्ण राम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम नाथाने एका प्रकारे धीर दिला. हो आता ते वाढवण्याचं काम मी करणार आहे. तुझ्या मुलांची चिंता अजिबात करू नकोस. युग चांगला आहे. परीक्षिताने चांगल्या कारणासाठी त्याला जिवंत ठेवलाय. मग सूत आणि शौनादिकांचा सगळा संवाद आहे. अजून आपण तसे भागवतात घुसलो नाही. भागवताचं महात्म्य सुरू आहे. भागवताची फलश्रुती काय, भागवताचं महात्म्य काय याचं सगळी विहर असणे त्या ठिकाणी सुरू आहे. ते नारदजी म्हणतायत बालिके तू व्यर्थ खेळ करू नकोस. तू चिंतातून झालेली आहेस. फक्त एक काम कर. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचं चिंतन कर. चिंता करण्याऐवजी भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचं चिंतन कर. तुझी सगळी दुःख दूर होतील. आणि कौरवांच्या राज्यामध्ये अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचं रक्षण केलं, ज्यांनी पांडवांना पावलोपावली सांभाळलं, ज्यांनी अनेक ऋषीमुनींना आश्रय दिला, गायी ब्राह्मणांचा आधार झालाय, ज्याला कोणीच नाही, जे अनाथ आहेत त्यांना सनाथ केले, अशा भगवंताचं स्मरण कर. भगवंत कोणालाही तसा सोडणार नाही. फक्त त्याला शरण गेलं पाहिजे. जो मज होय अनन्य शरण तयाचे मी निवारी जन्म मरण. ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये या ओळीचा उपदेश आपल्याला करतात. फक्त त्याला अनन्य भावाने शरण जाता आलं पाहिजे. अन्य अन्य कोणालाही नाही. आपलं थोडंसं वेगळं असतं नाही का महाराज. आपल्याला वेळ प्रसंगानुसार बाबा दादा काका मामा भाई सगळे लागतातच. साहेब ते आपण व्यवहारिक माणसं असतात त्यामुळे त्याची गरज पडते. आणि असावं इथे असावं पण त्याचा ज्यांना आपण सन्मानित करतो त्यांनी काही फायदा घेऊ नये. फक्त एक इतकीच विनंती असेल.
कारण राजाच्या अंगी ईश्वराचा अंश असतो, तो प्रजेचं पालन पोषण करतोय आणि म्हणून प्रजेकडे त्यांनी लेकरांच्या भूमिकेतून पाहिलं पाहिजे. त्यांना छळण्याकरता, त्यांना त्रास देण्याकरता, त्यांना मेटाकुटीला आणण्याकरता अजिबात नव्हे. असो, हिंदी युगामध्ये जे शक्य नव्हतं ते ह्या युगामध्ये सोपं करून घेतलं. श्रीहरी प्रसन्न झाले का मग मात्र आपल्याला कशाची चिंता राहत नाही. तुझ्यावर श्रीहरी प्रसन्न आहेत, ते भक्तीवर प्रसन्न आहेत म्हणून मुक्तीला तुझी दासी बनवली, तुझ्या बरोबर सेवेकरता ठेवली ना. संतांनी वर्णन करावं ना, मोक्ष आम्हा घरी कामारीच्या दाशी म्हणायचं. मला अप्रमाण म्हणायची छान. काय कथेमध्ये अधूनमधून थोडंसं अभंग वगैरे आले, ओव्या आल्या तर थोडंसं माणूस फ्रेश होतं, आणखी कथेकडे लक्ष राहतं. असो, मग या मुक्तीला भक्तीची दासी बनवली. ज्ञान वैराग्य हे पुत्राच्या रूपानं बनवलं होतं आणि आता या मुलांना सुदृढ करण्याची जबाबदारी मी घेतोय. हो, कलियुगामध्ये काय झालंय, कलियुगामध्ये नास्तिकतेच्या रोगाने ग्रस्त झालेली भक्ती आहे आणि म्हणूनच ती भक्ती वैकुंठाला गेली. वास्तविक भक्तीचं मूळ स्थान वैकुंठ आहे. कलियुगात ती आली होती भगवंताच्या आज्ञेनं, कारण भगवंताला वैकुंठात करमत नाही. तो म्हणतोय इथं फक्त सगळे डॉक्टरच असतात. कधी कधी म्हणतो बघा ना, आता इथे सगळं खूप छान वातावरण आहे, एकाच्याही हातात मोबाईल असा दिसत नाही. पण तुम्ही कुठेही जावा ना, किती महत्वाचं काम असो, किती महत्वाची मिटिंग असू द्या, प्रत्येकाचा मोबाईल असा गाडीला असतो, तो मोबाईलमध्ये घुसलेला असतो. फार आनंद वाटतो. एकाच्याही हातामध्ये इथे मोबाईल नाही, म्हणजे सगळे कथेकडे लक्ष ठेवून आहे. मग सगळेजण या नास्तिकतेच्या त्या प्रवाहात वाहून गेलेले आहेत आणि भक्तीच्यामुळं वैकुंठात गेले. भगवंतांनी सांगितलं नाही, तुला खाली जावं लागेल, माझे भक्त अजून आहेत ना. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. ज्ञानोबाचं वर्णन करतात. भगवंताला प्रश्न विचारला गेलाय, तेव्हा तुम्ही राहता कुठे, नक्की नक्की राहता कुठे. भगवंताने अगोदर फक्त एका वाक्यात सांगितलं, माझा परमनंट ॲड्रेस आधार कार्डवर असलेला, पत्रव्यवहारा करता फक्त वैकुंठ आहे, बस. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संसार जगली नाहीला, वैकुंठ सोडून संसार जगली नाहीला. या सुखाला देव वेडावला, या सुखाला देव वेडावला, वैकुंठ सोडून संसार जगली नाहीला, वैकुंठ सोडून संसार जगली नाहीला. वैकुंठवासी सीताराम बाबा नारायण याच्या आठवणीत नाही का? हा आवाज गाजले, अतिशय गाजलेलं भजन त्यांचं. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून देव संत सजनी राहिला. मला जाता येत नाही, माझी अडचण आहे. हो, ज्ञानोबारायांनी हेच सांगितलंय, तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानु बिंबी न दिसे, परियोगी आमची मानसे उमरटोनी जाय. मी वैकुंठात नाही राहत. तुम्हाला वाटत असेल योग्यांच्या ध्यानामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये नाही, तिथे नाही. एखाद्या गडद अंधारामध्ये गुफेमध्ये राहत असेल, नाही, मग सूर्याची बॅटरी करा आणि मला शोधायला घ्या, नाही भेटणार. मग मी कुठे असतो? परितया पाशी पांडवा, मी हरपला दिवसावा, जेठ नाम घोष परवा,
करती ते माझा. जिथे माझ्या नावाचा जयघोष सुरू असेल आणि त्या ठिकाणी मी राहतो, मग इथे काय आहे? इथे भगवंताला यावंच लागेल. त्याच्या नावाचा जयघोष सुरू असतोय आणि म्हणून एकदा मस्त व्यक्ती तेच भोलेनाथ आहे, तेच भगवान विष्णू आहे, तेच शंकरजी आहे. भोले की जय हो, शंभो की जय हो, भोले की जय हो, शंभो की जय हो, भोले की जय जय, शिवजी की जय जय, 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 पार्वती पते 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 शिवजी की जय जय, बस भगवंताच्या जय जयकारामुळं भगवंताला इथं यावंसं वाटतं, इथं राहावंसं वाटतं. आणि कलियुगामध्ये तेच एक प्रभावी साधन आहे. कलियुग बाकीच्या गोष्टींनी वाईट वाटला तरी मात्र भगवंताच्या प्राप्तीकरता फार छान होते. ठीक आहे, मी प्रयत्न करते. नारदजी म्हटले, आता नक्की काय करावं, मी कुठं जावं, कशी साधना करावी जेणेकरून भक्तीला दिलेला शब्द मला पाळता येईल. तिच्या तरुण अवस्थेमध्ये असलेल्या मुलांना जे वृद्धापकाळाला ग्रासलंय आणि आपल्या अगोदरच मुलं म्हातारी दिसायला लागली, त्या मुलाची आईला चिंता लागली. आई आहे ना ती मुलांविषयी, लेकरांविषयी तिच्या अंतःकरणामध्ये नेहमीच प्रेम असतं. हा, ते मुलांनी विचारावं अगर नसं विचारावं, मुलांना फक्त हे कळलं पाहिजे, विचारलं पाहिजे. कारण आई वडिलांच्या चरणतीर्थामध्ये अख्ख्या जगतातील 3.5 कोटी तीर्थ राहत असतात. ज्ञानोबा आहे त्याचं वर्णन 17व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकाच्या खाली करत आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन केले, जाय बाप केवळ काशी देणे, न जावे तीर्थाशी देणे, न जावे तीर्थाशी देणे, न जावे तीर्थाशी, माय बाप केवळ काशी देणे, न जावे तीर्थाशी तीर्थामध्ये जाऊन दर्शन कोणाचं घेणार आहोत. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. काशीला जाऊन मनेमध्ये स्नान करणार, या विश्वाचा सांभाळ करणाऱ्या त्या भोलेनाथाला शरण जाणार आपण काशी विश्वेश्वर म्हटलं जाते. तिथे असलेल्या अन्नपूर्ण मातेचं दर्शन घेणार. आणि मग आपल्या घरात तरी काय आहे, तेच आहे ना. आपल्याला जन्माला घालून पोटातल्या पोटात अन्न ज्यांनी पुरवले, बाहेर बरोबर आल्याबरोबर दात नसताना ज्याने अन्न पुरवले, मध्ये थोडे थोडे दात आले, तेही 7 वर्षात पडले तरी तिने अन्न पुरवलं. आता मस्त मजबूत दात आले, 20-25 वर्षाचे एवढे मोठे झालो तरी तिनेच अन्न पुरवलं. आणि हिच्यापेक्षा अन्नपूर्ण मोठं जगामध्ये कोण असेल? आईपेक्षा अन्नपूर्ण कोण मोठे आहे सांगा ना जगामध्ये? तीच आमची अन्नपूर्णा माता आहे.
आमचा बाप रात दिवस आमच्यासाठी काबाड कष्ट करतोय, रक्ताचं पाणी करतोय, हाडाची काढ करतोय, इतरांची मोलमजुरी करतोय. त्याचा स्वतःवर स्वतःच्या इच्छा आकांक्षा त्याच्या बाजूला ठेवून, त्याचं करिअर बाजूला ठेवून जो मुलांसाठी झटतो, अशा बापापेक्षा काशी विश्वेश्वर मोठा कसा असेल? म्हणजे आमचा बापच आमच्या जीवनामध्ये काशी विश्वेश्वर आहे आणि आम्हाला जन्माला घालणारी आमची आईच आमच्याकरिता अन्नपूर्णमाता आहे. बस हे जाणलं पाहिजे. लेकरांचं कर्तव्य आहे ते. आणि मग आई वडिलांचा आशीर्वाद आयुष्यामध्ये पडला ना, बस मग बाकी काही लागत नाही. मला तिच्यात पैसे, सोनं नाणं, प्रॉपर्टीमध्ये जे सुख मिळत नाही ते सुख आई वडिलांच्या आशीर्वादाने प्राप्त होते. लेकरांनी एवढं ध्यानात ठेवावं. भक्तिमातेला झालेली चिंता, तिची ती दयनीय अवस्था पाहिली. देवर्षी नारद चिंतातूर झाले आणि जाता जाताने विचार केला की एकदा तर बघू तर या लेकरांना हात लावून. त्याच्या कानाजवळ गेले, जवळ गेले, त्यांना असं हलवले, हलत नाहीत, निपचित झाले. कानाजवळ गेले, उठ, जागा हो, ज्ञाना उठ, वैराग्य जागा हो. नाही परत पडला महाराजी. ज्ञान आणि वैराग्य तसेच निपचित पडण्याचे. भ्रमण करत 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 संपूर्ण क्षितीला भ्रमण करत करत देवर्षी नारद चिंतातूर अवस्थेमध्ये बद्रीवनामध्ये आलेले पोचले होते. बद्रीवनामध्ये आले ते आणि त्यांनी उद्देश एकच होता, भक्तीला पोषक वातावरण निर्माण करणं आणि ज्ञान वैराग्य त्या भक्तीच्या जोडीलाच ठेवणं. आता मात्र कधी कधी विचित्र चित्र दिसतं नाही का? भक्ती दिसते महाराज क्षमा म्हणून, फक्त भक्तीच दिसते. कधी कधी फक्त ज्ञानच दिसते. वैराग्याचं जर दिलंच बाबा, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. बस वैराग्य महात्म्यांच्या संतांच्या बरोबर गेलं. आपण फक्त नुसत्या पिशाच्या मनाच्या. आणि ज्ञान आणि वैराग्याशिवाय भक्ती परिपूर्ण होत नाही. देवर्षी नारदांना ही चिंता आणि मग देवर्षी नारदांनी असा निश्चय केला, या बद्रीवनामध्ये आता मी तपश्चर्या करेन. आजही बद्रिकाश्रम तपस्याची भूमी आहे. तपश्चर्या करायची असेल तर बद्रिकाश्रमामध्ये जावं लागतं. आपण 2 वर्षामध्ये त्याचाही अभाव पाहिला आहे. जो जाय बद्री तो कधी न ये उदरी, आणि जरी आला उदरी तरी तो कधी न हो दरिद्री, असे आमची आजी सांगायची. आता ते शास्त्रात कुठे ग्रंथात नाही वाचलेलं, मामाचे आहेत आमच्या असतात. कधी कधी मोठ्याच अनुभव नाही का, येतो वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती, ये ते अनुष्ठी सामान्य सकळ. काही गोष्टी फार चांगल्या आहेत त्यांच्याकडे. मी आता तप करेन आणि निश्चयच केलंय. नारदजी या भक्तीसाठी झटायला तयार आहे ते. आणि मग नारदांनी तिला आश्वासित केलंय, काही चिंता करू नकोस, मी तुझ्या या लेकरांना सुखरूप करेन, त्यांना मस्तपैकी सुदृढ करेन आणि मग तुला आनंद प्राप्त होईल. भक्तिमाता हात जोडते. देवर्षी खरंच मी किती भाग्यवान आहे ना, तुमच्यासारखा महात्मा त्याचं दर्शन मला घडलं. महात्म्याचं दर्शन असंच नाही घडत बाबा. हो, खूप अनंत कोटी जन्माची पुण्य असावी लागते आणि त्यावेळेला एखाद्या महात्म्याचं दर्शन होतं. महात्मे ओळखताही आले पाहिजे. कधी कधी होतं महात्मे आपल्या जवळून जातात महाराजी, चांगली जातात, असू दे जातात, आपण अनुभवी आहात सगळे, पण आपल्याला त्याची ओळख नसते. म्हणजे तो काय झालं, आपण वरच्या पेहरावाकडे, पोशाखाकडे पाहून माणसाची किंमत ठरवतोय. क्षमा असू द्या. माझ्या सगळेच याच्यामध्ये एखादा वेळ असू शकेल. पेहरावावरनं त्याच्या राणीमानानुसार त्याची किंमत ठरवतोय. आपण ऐकले काय ते अष्टवक्राने त्या राजाला सांगतोय, अरे ही सगळी सभा मला वाटलं ज्ञानांची सभा बसली असेल, तुरुंग भरलाय तुम्ही विचारवंतांचा, तुझ्या प्रश्नाची उत्तरं दिली नाही म्हणून. हो, पण माझी एंट्री झाल्यावर सगळे एका विदूषकाला पाहिल्यासारखं जोराजोराने असतात. मला वाटलं ही ज्ञानांची सभा असेल, पण ही तर चांभारांची सभा आहे. माफ करा, जातीवाचक शब्द नाही. म्हणजे याला फक्त चांबड्याची किंमत कळते,
माझ्या ठिकाणी असलेले ते 8 वाट दिसतात आणि म्हणून मला असले विचारा प्रश्न, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हा पट्ट्या द्यायला तयार आहे. वरच्या पेरावानं कोणाची किंमत करू नका. बस आपल्या कथेतून हेच घ्यायचंय महाराजजी. बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये हा अनुभव येतोय. महाराज महात्मे काही असे फक्कड राहतात, पण त्यांचा इतिहास कधी ऐकला ना एखाद्या ठिकाणी असं ऐकायला मिळतं. हे बाबा असे दिसतात. हे कोण होते माहित आहे का? अब्जाधीश. आता एक राजस्थानचे अब्जाधीश गोवत्स घाट या ठिकाणी राहतात. मला कधी दर्शनाचा योग आला तर 5 ठिकाणं बदलतात ते 4-4, 6-6 महिने, 8 वर्षाने. करोडपती महात्म्यांची वर्णन करावीत महाराज. करोड नाही, अब्जाधीश. त्यांनी काय केलं, नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आपली एकदम उच्च कोटीची कार आणि त्याच्याबरोबर त्यांची सगळी सेवक मंडळी परिक्रमा करत होते. स्वतःच सगळं पाहत होते, करत होते आणि त्याच्या कानावर थोडी कुजबुज. अशा कुठे परिक्रमा याचं कोणी पण करेल. मस्तपैकी मर्सिडीज त्या याच्यामध्ये श्रेणीमध्ये ती गाडी आणि बरोबर सगळं सेवक वर्ग. याच्याची परिक्रमा नाही. डोक्यामध्ये विचार आला आणि ठीक आहे, 1-2 वर्षानंतर ते पुन्हा परिक्रमेने निघाले, पायी निघाले. एवढा मोठा माठ तो बिझनेसमॅन आणि एवढे मोठे त्यांच्या त्या बिझनेसमॅनचे बघा कधी कधी शब्द काही त्यांचे कसे काम करून जातात. साधने करता निघाले, एकटेच निघाले. ज्या जागेवर त्यांना बरं वाटलं काही ती जागा मला साधनेसाठी, तिथे चातुर्मास केले त्यांनी. 4-6 महिने थांबले. स्वतःचा तंबू, पैसे वगैरे होतेच. आणि मग तिथे असलेल्या साधूला काय आवश्यकता आहे, इथे किती परिक्रमावासी येतात, त्यांच्याकरता धर्मशाळा उभारणं, त्यांना अन्नदान करणं हे कार्य चालू ठेवले. आता आम्ही ज्या परिक्रमेमध्ये होतो ना, फेब्रुवारी ते एप्रिल, फेब्रुवारी मार्च एप्रिल, गोवत्स घाट कुठे, भेडा घाटच्या अगोदर नर्मदा परिक्रमा ज्यांनी केल्या असतील तर लक्षात येईल. या महाराजी, हनुमान महाराजी या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत. स्वागत आहे महाराजी. भेडा घाटच्या बाजूला अगोदर गोवत्स घाट म्हणून गाई आणि वासरू घाटाचं नाव आहे. तिथे ते महात्मे राहतात. सतत नर्मदे हरचा जप सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक आश्रमांची निर्मिती केली, अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, त्या ठिकाणी अन्नदानाचं काम सुरू आहे. संसाराचा त्याग हे वैराग्य, ज्याच्यासाठी देवर्षी नारदांनी अथक परिश्रम केले. सतत भगवंताचं चिंतन करत असलेले नारद फक्त भक्तीला बरं वाटावं, तिच्याबरोबर ज्ञान आणि वैराग्य सुदृढ रूपामध्ये यावे याकरता बद्रीवनामध्ये गेलेले देवर्षी नारदजी. सतत त्याची चिंता. आणि मग देवर्षी नारद आहे तिथे. बस त्यांची भेट तिथे गेल्यानंतर आपण थोडंसं पुढेही चाललो ते. देवर्षी नारदांची भेट सर्गाधिक ऋषी बरोबर झाली. सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार हे 4 जण. मूर्त्या फक्त 5-5 वर्षाच्या, 5च वर्षाच्या, पण चेहऱ्यावर कोटी सूर्याचं तेज. आयुष्य अगणित, दिसायला फक्त 5 वर्षाचे. त्यांची नजर देवर्षी नारदांकडे पडली आणि देवर्षी नारदांनी त्यांना नमस्कार केला. त्यांनी त्यात नमस्कार स्वीकारलाय. देवर्षी नारदांना सांगतात, देवर्षी नारदा, तुमच्यासारखा भगवत भक्त आणि चिंतेमध्ये राजयाची कांता काय पीक मागे, मरणाची यशोची स्थिती पावे, चिंता तरी कसली करताय. तुम्ही तर सर्वस्वता त्याग केलेला आहे. सतत तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे आणि तुमच्या कपाळावर आज्ञा पहिल्यांदा पाहतोय. कारण काय? बसा जरा, शांत व्हा. त्यावेळेला देवर्षी नारद सांगतात की सगळी हकीकत भक्तीच्या बाबतीत घडलेली सगळी हकीकत त्यांनी सांगितले. बरं मग हरकत नाही, तुम्ही चांगल्या ठिकाणी आलेला आहेत. काय करायचं बरं? आता इथे हरिद्वारला जायचंय.
हरिद्वार ऋषिकेश फक्त फिरायला जाऊ नये, पिकनिकची जागा नाही ती महाराजजी, फार पवित्र होते, फार पवित्र होते. 4 जण यात्रा करतोय ना आपण. हो. मग तिथे सिद्ध पुरुष सतत ध्यानाला बसलेले असतात. त्या जागेचं, त्या ठिकाणाचं महत्व तुम्हाला सांगायला. हरिद्वार जवळ आनंद नावाचा एक घाट आहे आणि या आनंद घाटावर तुम्ही तपश्चर्या करा. आनंद घाटावर तुम्ही भगवंताचं चिंतन करा. हा घाट एकांतामध्ये आहे, रमणीय आहे आणि तो नेहमी सोनेरी कमळांच्या सुगंध त्या ठिकाणी दरवळत असतो. त्याच्याजवळ राहणारे पशु पक्षी वैर भाव विसरून जातात. हरिद्वारमध्ये आनंद घाट नावाचा घाट आहे. हे कोणी सांगावं? या 4 पालक रूपामध्ये असलेल्या सनत सनंदन सनातन सनत कुमार या ऋषीवराने सांगवलं. बस मग तिथे काय करायचं? तिथे भगवंतांच्या जन्माचं लीलांचं गुणगान गायचं आणि मग तिथे जर ते कथेचे शब्द जर तुमच्या कानी पडले तर कुठल्याही प्रकारचं दुःख असो, संकट असो, नाहीसं होत आहे. इथे कथा करायची. तुम्ही कथेला सुरुवात करा तिकडे आणि मग त्या ठिकाणी भक्ती तिच्या 2 मुलांना वृद्ध अवस्थेप्राप्त झालेल्या ज्ञान आणि वैराग्याला घेऊन येईल. इथंच त्यांना सुदृढता प्राप्त होईल. देवाशी नारायणाला फार बरं वाटलं. वा, छान बरं वाटलं. आणि मग भागवत ऐकण्याचं पुण्य आपल्या पदरात पडावं म्हणून ज्यांच्या ज्यांच्या कानावर ही खबर गेली त्या ठिकाणी सगळे त्या गंगेच्या तटावर यायला सुरुवात झाली. जसे आता पिंपळेश्वर महादेवाच्या ठिकाणी यायला सुरुवात होते नाही का. वा, अर्चन बाबा एक आदरणीय व्यक्तिमत्व, फार अभ्यास. मग कशीच आपण बोलवलं, दिसतं तसं नसतं नाही का, दिसण्यावर किंमत करू नका. ग्रंथांचा, पुराणांचा फार मोठा संग्रह बाबांकडे स्वतः लिखाण करणं. ज्यावेळेला आम्ही शाळेत जात होतो ना, 82-83च्या काळामध्ये, 7वी-8वीचा काळ असेल, त्यावेळेला साई संस्थान शिर्डी त्यांच्या मासिकामध्ये बाबांचे लेख प्रसिद्ध व्हायचे. विचार करा ना, मूर्ती छोटी पण कीर्ती केवढी मोठी आहे. वास्तविक त्यांना स्तुती नाही आवडत, पण वास्तव जगासमोर आलंच पाहिजे ना. खंडोबारायाविषयी, रागाई देवीविषयी जी माहिती त्यांच्याकडे आहे एवढी माहिती मला नाही वाटत कोणाकडे असेल. लिखाण करतात ते पुस्तक, स्वतंत्र पुस्तक त्यांची आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ते पूर्णत्व झालेलं आहे, फक्त त्याच्यावर शेवटचा आत्मीकरण चाललं आहे. आणि अशा व्यक्तींचा आम्हाला आशीर्वाद लागते. आम्ही खरंच भाग्यवान आहे नाही का. श्री कृष्ण गोविंद नामस्मरणच करायचं. कथामध्ये कीर्तनामध्ये काय करायचं असतं?
पेटा बांधला कबरपट्ट्या कसला काय बस फक्त भगवंताचं नामस्मरण जास्तीत जास्त करणं पाहिजे. बातमी वाऱ्यासारखी पसरली, कुठे सांगा पिंपळेश्वरला काय भागवतात आहे सगळीकडनं, ज्याला ज्याच्या ज्याच्या कानावरती बातमी पडेल सगळेजण त्या आनंदवानाकडे गंगेच्या तटावर जाण्याकरता सगळ्यांची घाई गडबड उडाली असते. फार आनंद, फार आनंद. आपल्याला मोक्ष मिळेल, भगवंताच्या कथा ऐकायला मिळतील. आणि म्हणून महात्म्याने तर असं सांगितलंय, रोज ज्यांच्या जीवनामध्ये भागवताचा अर्धा नाही 1/4 श्लोक जरी रोज गायला ना तरी पण मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो महाराजी. बरं, हे सगळं सांगत असताना त्याला बाकीचे ऑप्शन ते सुद्धा ठेवले, कारण प्रत्येकाला ते जमेलच असं नाही. मोठे मोठे श्लोक आहेत, ते उच्चार व्यवस्थित होईल का नाही, जरी श्लोक म्हटलो अर्थ लागेल की नाही, मग त्याकरता आपल्याला ऑप्शन ठेवले. ऐका बरं, मी तुम्हाला वाचून दाखवते. महात्म्यांनी ठेवलेले ऑप्शन एकाच रांगेमध्ये सारखेच, फलश्रुती सारखीच आहे. सुरुवातीलाच ओंकार, गायत्री मंत्र, पुरुष सूक्त, तिन्ही वेद, श्रीमद भागवत, ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 मंत्र, 12 अक्षराचा मंत्र, सूर्य भगवान, प्रयाग, संवत्सर काल, ब्राह्मण, अग्निहोत्र, गाय, 12 तिथी, तुळस, वसंत ऋतू आणि श्री भगवान पुरुषोत्तम या सर्वांना बुद्धिमान लोक तत्वतः समान मानतात. वाचून दाखवला तुम्हाला, माझ्या पदाचं अजिबात नाही. या सगळ्या गोष्टी तत्वाने समान आहेत. ह्यापैकी एकही आपल्याला जमलं तरी छान होते. बरं, मग भागवत कथा आपण ऐकली पाहिजे. कोणी असो, चांडाळ असो, दुष्ट असो, आणि या कथा ऐकल्याने त्याचा उद्धार होणार आहे. बरं, मग त्या ऐकण्यासाठी तो विधी किती दिवसात झालं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, ऐकण्याचा अधिकार कोणाला आहे? ऐकण्याचा अधिकारी तुम्ही होते ना महाराजजी. कोणालाही काही ऐकू देत नव्हते. अनुभव महाराज दिलाय का? हे वेदांच्या ऋचा वगैरे कोणाच्याही कानावर पडत नव्हत्या. शूद्र स्त्री अज्ञानी लोकांच्या कानावर पडतच नव्हत्या महाराजजी. आणि म्हणून त्या सगळ्याच सार ज्यामध्ये आहे हे भागवत महापुर आहे. सगळ्यांना मुभावते आणि आमच्या संतांनी ती दारं मोकळी केली. या रे या रे लहान ऐसे जेव्हा करसी देवा, ऐसे जेव्हा करसी देवा, ऐसे करसी देवा, ऐसे जेव्हा करसी देवा, गीता संकातिकांनी सांगितलेली माहिती देवर्षी नायकांना. भागवत महापुराण या सगळ्या वेदांचं, उपनिषदांचं, सगळ्या मंत्रांचं सार त्यामध्ये. पण ते ऐकण्याकरता कोट्यावधी जन्माची पुण्याई असं गेलं. ज्यांच्या खात्यावरती पुण्याई असेल तशांनाच ती कथा ऐकता येईल. हे सत्य झालं दादा. आपण खरंच भाग्यवान सगळेच जण. गेली 3 वर्षे हे चेहरे माझ्या परिचयाचे झाले सगळे. कुठल्याही कथा असोत, मग ते भगवान हरीच्या असोत, प्रभू रामचंद्रांच्या असोत, का श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन करणारे भागवताचे असोत,
बरं, मग ही कथा ऐकण्याकरता ठराविक दिवसाचा कालावधी अजिबात नाही, परंतु नियम मात्र कडक आहे. आता झाली ती गोष्टी, नियम कडक आहेत. भागवत ऐकणाऱ्यांनी, भागवत श्रवण करणाऱ्यांनी आणि भागवत सांगणाऱ्यांचे नियम पाळत पाहिजे. ऐकणाऱ्याला एका मापासून कडक ब्रह्मचर्य व्रताचं पालन त्याने केलं पाहिजे. कथाकाराने केलंच पाहिजे. सत्य व्रताचं आचरण त्याने केलं पाहिजे. मोबाईलवर सुद्धा खोटा बोलायचा नाही. कल्याणला असं तर कल्याणच सांगायचा, बदलापूर सांगायचा नाही. फार लांब आहे, यायला उशीर होईल. सत्य व्रताचं आचरण करावं. रागाला दाबून ठेवायचं त्याने. क्रोध अजिबात करायचा नाही बाबा. जोपर्यंत श्रवण पठण करतोय तिथपर्यंत. द्वेष तिरस्कार अजिबात करायचा. मग जर एवढा जर 2 महिने 4 महिने 6 महिने कोणला जमाल म्हणजे बाप्पा जमल ते आपण बोलतो ना का, मग त्याच्यापेक्षा 7 दिवस ठेवूया सगळं तर बरं होईल. म्हणून त्याच्याकरता 7 विधी आला. एवढं कठीण व्रत जास्त दिवस पालन करणे शक्य नाही, म्हणून तो सप्ताह विधी भागवतामध्ये वर्णन आला आहे. माझ्या पदाचं अजिबात मी दक्षता घेतो का, कारण इथे बसलेला प्रत्येक श्रोता आणि श्रोता नाही तर तो माझ्यापेक्षाही जास्त चपळ, जास्त ज्ञानी असलेला वक्ता आहे. हे भान ठेवूनच मी ज्ञान्यांच्या सभेमध्ये बोलतोय, हे लक्षात ठेवून बोलतोय. उद्या जर कोणी हटकलं तर हे तुमच्या पसंतचं होतं की खरंच भागवतात आहे, तर त्यांना आम्ही दाखवू शकू. यावर भागवतामध्ये आहे, इथे आहे म्हणून बोलण्याचं धाडस करतो, अन्यथा नाही. बरं, मग ठीक आहे. देवाशी तुमची इच्छा कशी असेल ना, किती दिवस नको सगळ्यांना जमाचा ना, मग 7 दिवस. आपल्या एवढे भाग्यवंतीही नव्हते महाराजजी. गोपाल कृष्ण भगवान की 22 ते 20 दिवस भागवत आहे तुम्ही, म्हणजे भाग्यवान नाही का आपण मामातली. त्याला 7 दिवसाच्या पुढे कोणी जात नाही. आणखी भाग्यवान आहेत आपल्यापेक्षा जास्त. तर ते गुरुकुळामध्ये कुठं वसुधैव कुटुंबकम आचार्य प्रल्हाद शास्त्री, त्यांच्याकडे भागवत चालतो महिनाभर 1.5 महिना जो काय असेल तो. पण त्याची साधनच आहे, ते ब्रह्मचारीच आहे, त्यांना काय कठीण आहे नाही का बघायला. आणि जिथे ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता जे शिष्य परिवार आहे, जे विद्यार्थी आहेत, तेही ब्रह्मचारी अवस्थेमध्ये. वातावरण छान आहे तिथलं, सतत तेच चालते सकाळपासून रात्री झोपेपर्यंत. आणि स्वतः बाबा तर मौनच झालेले असतात पूर्ण महिनाभर भागवत चालू असेपर्यंत. श्रावण महिन्यामध्ये गप्पा टप्पा नाही, फक्त बस भागवत आहे की भागवत. आता जर तुम्हाला काही बाबांची चित्तबुज करायचं असेल तर तुमच्याशी बोलणार नाहीत ते. फक्त भागवत चालू असेल त्यावेळेला केलं तर एका विषयात होते, कधी आला, कसे आहेत, बरे आहेत ना, बस. बाकीच्या गप्पा नाही, भागवताशिवाय ते बोलतच नाही. बरं, मग त्याला त्यामुळं दिवसाचं हे काम होतं माहिती आहे का, कदाचित चर्चाला मुद्दा घेते ना, एवढी दिवस कुठे भागवत आणि असं का तसं का, हेही होऊ शकतं मला. म्हणून ओघाओघाने ते आलेलं आहे. बरं, मग ठीक आहे. हा भागवत कोणी कुठे कुठे कशा पद्धतीने ऐकलाय, मग तिथे त्याची सुरुवात झाली. नियमांना बांधील राहणं मग अशी बोलल्याप्रमाणे, आणि म्हणूनच जमत नाही त्याच्यासाठी आपल्या वेळेनुसार ते केलं पाहिजे. भगवंताची आणि उद्धवाची भेट ज्यावेळेला प्रभास क्षेत्रामध्ये झाली आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती का भक्तांच्या आधारासाठी आपल्याला नक्की काय करता येईल, तेव्हा भगवंतांनी आपलं खरं स्वरूप कशामध्ये आहे हे सांगितलं. आता तुम्ही तर येणारच नाही, जन्म घेणार नाही, कलियुग सुरू होणार आहे. मग काय करावं, भगवंत अंतर्धान झाल्यानंतर त्याच्या अगोदर आपल्या निजधामाला जाण्याच्या अगोदर भगवंतांनी आपलं सगळं तेज तत्वरूपाने या भागवतामध्ये ओतलंय. म्हणजे भागवत हेच आपल्याकरिता भगवंत.
अच्युतं केशवं पावसाळ्याचे दिवस असताना तेवढे लांबून येते. आपण आज हे काही आले होते बामणलीचे विजयदादा कावचे बघा सरपत्नीकर आधी आले होते. असं मग हे सगळं ऐकण्याकरता आपण गेलो पाहिजे. योग्य गरज झाली ज्याच्या कानावर पडत होतो त्याला ज्यांना जशी ही बातमी वाऱ्यासारखी पसरत होती आणि सगळेजण आले होते. भक्तीने विचारलं भक्ती आलेले आता मी कुठे राहू मला बसायला लागते. मी आले ना हो मग तू एक काम कर तुला मस्तपैकी चांगली जागा देते. हरिभक्तांच्या हृदयामध्ये राहा. भक्तीला हरिभक्तांच्या हृदयामध्ये स्थान दिले. का बरं? हरींच्या सतत नामस्मरणाने त्यांचं हृदय अतिशय पवित्र होतं आणि भक्ती पवित्र जागा शोधत असते. हा बरं त्यांच्या हृदयामध्ये हरिभक्तीचाच निवास आहे आणि मग तो निर्धन असो का सधन असो त्याबद्दल अजिबात चिंता करायची नाही. कारण त्या भक्तीमुळे भगवंत बांधला जातोय. भक्तीचं बळ एवढं मोठं आहे त्या भावाचं बळ एवढं मोठं आहे की भावबळे आकळे एरवी न कळे. आणि भक्तीचा सुद्धा भाव असणं फार गरजेचं आहे. भावेविन भक्ती भक्तीविन मुक्ती बळविन शक्ती बोलू नये. भक्ती प्रेमाधीन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाधीन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाधीन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाधीन बस फक्त प्रेम सुखावं आहे. आणखी एका ठिकाणी आलं वर्णन आलेलं आहे ते नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी फक्त तू देव ऐसे करी मी फक्त तू देव. बस ही अवस्था झाली ना मग दावी रूप मग गोपिका
भक्ती नको, बाकी काही नको, ज्ञान नको, ब्रह्मज्ञान पण नको, ऐश्वर्य नको, बाकीच काही नको, फक्त मी भक्त आणि तू देव, हे एकच नातं आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि मग ते नातं जुळलं का मग मात्र डाळी रूप मज गोपिका रमण, त्या गोपींच्या मनाला ज्यांनी रममाण केलंय ते रूप देवा तुम्ही मला दाखवा. एकदा का ते रूप मी माझ्या डोळ्याने पाहिन आणि मग मात्र तुमच्या चरणांवर डोकं टेकलं. ही अवस्था भक्तीच्या माध्यमातून ही अवस्था झालंय. सगळेजण सुरुवात झाली, सगळ्यांनी तयारी केली, गर्दी, बसायला जागा नाही. ज्याला जिथे जागा मिळेल तशा ठिकाणी बसत आहे. फार नटलेला तो गंगातट आणि सूतमुनी शौनदिकांना सांगत आहे ते नैमिषारण्यामध्ये तिथलं प्रसंग सांगत आहे ते. मग भक्तांच्या चित्तातील ती अमोल अति अलौकिक भक्ती ज्यावेळेला भगवंतांनी पाहिली त्यावेळेला भस्री भगवान आपलं स्थान सोडून तिथे आलेले होते. बस भगवंताचं काय रूप होतं होते. त्यांच्या गळ्यामध्ये पायाच्या अंगुष्ठापर्यंत रुळणाऱ्या त्या वनमाला शोभून दिसत होत्या. पाण्याने भरलेल्या मेघांप्रमाणे त्याचं अंग घामवण्याचे त्यांनी पितांबर परिधान केला होता. कमरेभोवती मेघाला शोभत होता. मस्तकावर मुकुट धारणा, त्या मुकुटामध्ये एक छानसं मोर दिसलं. वक्षस्थळावर संतांची लक्षणं, भृगुंडी मारलेली लाट आणि कथा, फार सुंदर स्वरूप भगवंत त्या ठिकाणी हा परम आनंद लुटण्याकरता वास्तवामध्ये वैकुंठामध्ये ज्यांचं मन रमत नाही ते इकडे आता आले. ते गुप्त रूपाने भगवंताचे भक्त उद्धवजी त्या ठिकाणी विराजमान झालेले कथा ऐकण्याकरता जेव्हा जयघोष होऊ लागला, भक्ती रसाचा अद्भुत प्रवाह वाहू लागला, गुळाळ उधळलं गेलं, बुक्का उधळला गेला, गुळांचा वर्षाव होऊ लागला. भागवत सामान्य नाही महाराज. आकाशातून देवता आपली विमानं घेऊन त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करू लागले. देवर्षी नारद या सगळ्या मुनिगणांच्या सोबत आहे. ते सप्ताविधीला भागवताच्या त्या कथांना आता सगळ्यांची चित्त शुद्ध झालेली आहे. ते भगवंताचे भक्त सगळेजण कानाकोपऱ्यातून गच्च भरलेल्या त्या कथा श्रवणासाठी उपस्थित आहेत. प्रत्येक जण कधी एकदा कथा सुरू होईल आतुरतेने वाट पाहता येते. आणि आता तो दिवस उजाडलेला आहे. या ठिकाणी मस्तपैकी ते चारही ऋषी सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार विराजमान झालेले. मगाशी बोलून गेले कोटी सूर्याचं तेज त्याच्या चेहऱ्यावर 5-5 वर्षाची बालकं दिसता येते. परंतु हजारो वर्ष ज्यांचं आयुष्य आहे ते आता त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांना शांत करतात. प्राचीन इतिहास सांगायला सुरुवात केलेली होती. ज्यांच्या श्रवणाने अनंत जन्मातली पाप निघून जातात आणि म्हणून भागवताची सुरुवात करण्या अगोदर खूप छान चिंतन त्यांनी या ठिकाणी मांडले आहे. पूर्वीचा इतिहास सांगता येते. पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसलेलं होतं आणि त्या शहरामध्ये सर्व वर्णाचे लोक गुण्या गोविंदाने राहत होते. आणि त्यामध्येच एक सत्कर्म करणारा ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव. हा आत्मदेव ब्राह्मण त्याच्या पत्नीसह राहत होता. भरपूर धन घरामध्ये होतं, ऐश्वर्य होतं, सुख संपन्न परिवार होता. कर्मधर्म संयोगाने होता असं कधी कधी. त्याला जी पत्नी वेगळी होती ना महाराज, ती वेगळ्या संस्काराची होती. घाई गडबडमध्ये असं होता कधी कधी. फार दक्षता घ्यावी लागते महाराज. लोकांना उगाच वाटतं 40 पोळी बघायला 50 पोळी बघायला बघावं. 40-50 मुलांना नकार दिला, हो ना, बघावं ना, केलंच पाहिजे. शास्त्राने विधान मानले बाबा, कुलवंत वर पाहूनच आपली कन्यादान करायची आहे. कोणाच्याही हातात नाही ते दान द्यायचं आहे. तो वर कसा असला पाहिजे, कुलवंत असला पाहिजे.
त्याच्यावर संस्कार झालेले असले पाहिजेत. बस आपली जबाबदारी आहे बाबा ती. अशा रीतीनं त्या ब्राह्मणात आता काय पडलंय गळ्यात ते गोड मारून घ्यावं, काय करणार. हा मात्र परंपरेनं ब्राह्मण सत्कर्म करणारा ती फक्त सुंदर होती एवढं लक्ष तिच्याकडे सांगणार. आता तसंच असतं ना महाराज, सुंदरतेकडे काम देण्या बाकीला ते चालतील. आता तेच चाललंय ना महाराजजी, सुंदरतेला प्राधान्य दिलं जातं. पूर्वी संस्कारांना प्राधान्य दिलं जायचं. हो, मुलगी शेतावर जाते ना, तिला स्वयंपाक जमतो ना, घर टिकवेल ना, आमच्या घरी पाहुणे येतात, कमी कमी पाणी तरी देईल ना, चहा तर करून देईल ना. आणि ह्या सगळ्याला ज्या वेळेला होकार असायचा त्यावेळेला मुलीचे आईवड मुलाचे आईवडील असतात आमच्या भगिनी वर्ग. आता पण पोराचं कसं नाही, आईवडिलांना पास आहे पण मुलाला पसंत नाही ना, तो सुंदरतेकडे झुकलाय ना, तो संस्कार बघत नाही. आणि त्यांच्या अटी आता वाढलेल्या नाही का, त्यांची लिस्ट अगोदरच असते. आमची मुलगी पसंत आहे ना तुम्हाला, बरं मग ऐका, आमची मुलगी लाडात वाढलेली आहे, शाळा कॉलेज सोडून बाहेर कुठे गेलेली नाही, तिला स्वयंपाक अजिबात बनवता येत नाही, आम्ही सांगितलंच नाही. बाकी तर बाजूला चहा पण बनवता येत नाही. चालेल तरी आपली मान आणली भारत. बरं कुटुंब तिला नाही जमणार. तुम्ही सकाळ ते 10 पाणी दुसऱ्या आलेल्या चहा नाश्ता बनव, कांदे पोहे शिरा बनव, आमच्या लेकीला ते न जमत. चालेल बरं नंतर तर शिकू, त्या बी अजिबात नाही. शिकल नाही शिकल नंतर तुम्ही सांगा तुमच्या पोरीला जमत, त्या बी अजिबात नाही. जमलं तर हो तुमचं बाकी. पूर्वी आपण ऐकलं ना पानवेला, सासूवांचा छळ असा असायचा, सासू सुनांचा छळ करायचा. बघा चित्र कसं बदलतं नाही का, सृष्टीचा नियम आहे, परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. ज्या तरुण वयामध्ये मुली येतात ना लेकी, ते देव पाण्यात घालायचे, कशी सासू भेटेल, सासर कसं भेटेल, कसा परिवार भेटेल. आता सासूवा देव पाण्यात घालत म्हटले, सुनच कशी भेटेल. जय श्रीराम बोलला पडेगा ना. सगळं सण करायला तयार आहे, सगळं सण करायला तयार आहे. असं थोडासा विरंगुळा केला, विनोद केला, कोणाच्या भावना दुखावत नाही. बरं मग आता पदरात पडलंय ना, संस्कार चांगले नाही त्या लेकीवर, फक्त दिसायला सुंदर. हा बाबा विचार करतोय एवढं सगळं कमवलंय आणि खायला कोण, मुलगी तरी पाहिजे ना, मुलगाच पाहिजे असं आग्रह नाही, मुलगी तरी पाहिजे ना. तर संतानच नाही घरामध्ये, काय बरं करावं. विचारांमध्ये चिंतेमध्ये ग्रस्त झालेला आत्मदेव फिरत फिरत भटकत एका जंगलामध्ये पोहोचला. जिथे रस्ता मिळेल तिथे जायचं ठरवलं त्यांनी. एका साधू पुरुषाची त्या जंगलामध्ये आमच्यासारखे भ्रमण करणारे, आता आम्ही साधू नाही पण आमच्यासाठी भ्रमण करणारे, त्यांच्या दृष्टीत हा आत्मदेव पडला. त्यांनी पाहिलं, अरे अशा निर्जन वनामध्ये चिंताग्रस्त असलेला माणूस पाहिला तर महात्म्याला कळवायला येतच ना. यांनी पाहिलं, अरे वा एका साधूची भेट होते, आपलं भाग्य आहे. साधूला नमस्कार केला, तर सांगितलं, आपली खंत सांगितली. साधू फार पोचलेले होते, अंतर्ज्ञानाला पाहिलं त्यांनी. मूलमान नाही, ही खंत तुझी आहे रे बाबा, पण माफ कर, या जन्मात तर सोड, पुढची 7 जन्म तुला संतान नाही. आता सांगा येणाऱ्याच्या जखमेवर मीठ सोडावं. असंच झालं ना, खोटं खोटं काही सांगतात ना, होईल प्रयत्न करा. नाही मात्र कसं नाही सांगत, खरं तेच सांगते. पुढची 7 जन्म पण नाही रे बाबा, आता तू शोक करणं निरर्थक होईल. 7 जन्म नाही, माझी पितरांचा उत्तर कसं होईल, पितरांचा पिंडदान कोण करेल. अगोदर गेले आजा पंजा बाप गेले ते. अरे मग कोणी सांगितले तुला पितरांचा उद्धार करण्याकरता पिंडदानच केलं पाहिजे. वेगळा अर्थ काढू नका, मी येणार आहे तिकडे नंतर, एवढंच जाणार तेव्हा. त्यासाठी बरं तुम्ही रोज आलात तरी कळेल ना, थोडं या दिवशी ऐकलं ना, परत आलाच नाही, मग तू कसं ठरवलं असेल ना. बरं
आणि तुझ्याकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, होईल, काही घाबरू नकोस. नाही नाही, त्यापैकी काही सांगायचं नाही मला काही पण करून संतान हवंय, नाही तर तुमच्या समोरच जीव दे. झालं, चांगला करायला गेला हवा तर सांगायचे काय संबंध तुझा माझा. चिठ्ठी लिहून देवी, त्या बाबांनी प्रसाद दिला नाही, संतान होणार नाही असं सांगितलं म्हणून जीव दिला. आलं सांगलं की अरे बाबा नको ना असं आग्रह करू ना, तर शेवटी तुझ्या कर्माचा धनी तूच आहेस. नाही सांगतो तरी ऐकतच नाही ना. हो, आपल्या कर्माची फळं, कर्माची फळं भोगण्याकरता फळ द्यावंच लागेल ना हातामध्ये. तरी असा हवेमधून एक प्रसाद काढला, एक फळ दिलं आणि बाबाने घरी जा, हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे, पण वर्षभर तिला उपवास करावा लागेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे एक वेळच जेवण लागेल. मधल्या काळात नाश्ता, पाणीपुरी, वडापाव, समोसा अजिबात नाही. तर जेवढं एकच टाईम गमत आहे ना मला. कधी कधी आम्ही वाईला असे गमती करतात. मुद्दाम तुम्हाला सांगतो, काही सांगावं येते, तुम्ही माझी आहात ना. एवढं किती वर्ष झाली एकच वेळ आम्ही जेवतो, दिवसातून एकच टाईम जेवतो. मला तुम्ही दिवसातून एकच टाईम जेवता? काही होतं राहणार खोटा बोलत असेल. शपथ दिवस सांगतो, दिवसात एकच टाईम जेवतो मी दिवसामध्ये. आता माझ्या घरच्याला पण विचार पडला, 2 टाईम 2 बाकी का तर दिवसातून एकच टाईम जेवतो. पण हो, दिवसातून एक. खरं सांगता ना? हो, खरं सांगता. सकाळी 7 वाजल्यापासून किंवा 6 वाजल्यापासून तो दिवस सुरू होतो, संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत दिवसातून एकच वेळा जेवतो आणि रात्रीच एक वेळा जेवतो. कळलं तर बरं होईल. जय श्रीराम बोलना पडेगा. दिवसा एक वेळ जेवतो, रात्री एक वेळ जेवतो. हे कधी कधी लपंडा वाटतात, पण तसं नाही करायचं. 24 तासाच्या दिवसामध्ये एकदा जेवायचं. सत्य व्रताचं आचरण करावं, तिरस्कार द्वेष अजिबात करायचा नाही. सत्कर्म करावी, पुराणांचं श्रवण करावं, पठण करावं. आता हा बाबा उड्यापर्यंतच निघाला, घरी गेला. काय करत मग मी एक फळ आणले. आता तिच्या कपाळावर आख्या उलट झालं. याला आनंद मी तिला, पण फळाचं नाव सांगितलं, पुत्र संतान प्राप्ती करणारं फळ आहे. आपल्याला संतान प्राप्तीसाठी फळ आहे. तो बाबा आता घराच्या जाता कधी ना, माझी मैत्रीण व्हॉट्सअप करतं कधी, तिला सांगावं लागेल ना अगोदर, सखी बरोबर इंटरव्ह्यूज केलंच पाहिजे ना. हो, बरं, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि हिला जो बाबा यांचा कधी जातो असं झालंय. केलाच फोन, व्हॉट्सअप, फेसबुक जे काय असेल ते काय, इंस्टाग्रामवर होती काय माहिती तिच्या. आता मला त्याच्यात काहीच कळत नाही. हे फळ दिलंय आणि हे खाल्ल्यानंतर नक्कीच प्रसाद मिळालाय. मग मला दिवस जातील, माझा पोट फुगल, मग झोपाची उठायची बंधन येतील, हे खाऊ नको, ते खाऊ नको. बरं, मग तेवढ्या वेदना सहन कराव्या लागतील. बरं, तो बाळ नीट जन्माला आला तर बरं उभा येतं का आडवा येतं, मग परत ऑपरेशन करावं लागेल, रक्तस्राव होईल. आतापर्यंत मी माझा बांधा सांभाळलाय सुधरून, आता तो बेडाऊन होईल. बरं, मग खर्च त्याच्यासाठी त्याचं शी सू करावं लागेल, आता दिस त्याच्या मागा लागायला लागेल. नसलीच बरं, त्याला हवं होतं पण तिला नव्हतं. तिचं नाव होतं धुंधुनी, आत्मदेव आणि धुंधुनी. मग सल्ला देणाऱ्यांची काही कमी असते का? आणि मैत्रिणीचा सल्ला म्हणजे सखी आहे ना ती. तिने सांगितलं, एक काम कर ना, नवऱ्याला उल्लू बनवणं सोपं असतं. तो काय जास्त विचारेल, फळ खाल्लं का? हो सांगायचं, खाल्लं असं सांगायचं. तर थोडं पोटात बघणार जाऊन, कुठं खाला, कसा खाला दाखव म्हणून. बरं, तो फळ खाल्लं असं सांगायचं, खोटं बोलायचं. पण पुढचा नको विचार करू, पुढच्या वेळेला नवीन आयडिया व्हॉट्सअपवर सांगेल तुला. तसंच केलं, सांगितलं तिने फळ खाल्लं म्हणून. 2-3 महिन्याचा कालावधी जातोय. ब्राह्मणदेव वाट बघतो कधी तशी गुड न्यूज ऐकायला येईल. 3 महिन्यानंतर तिची बहीण घरी येते. ताई काय करावं देवाला, तुला पोरा पूजा त्याला देत नाही, मला नको. तर वर्षाच्या वर्षाला पाळणा आणतो.
बापाचं लक्ष नाही, लोकांची जुनी भांडी करावी लागतात, दारू करून येतं, त्याला उलटे पैसे द्यावे लागतात आणि देव ही पत्रामध्ये पोरं टाकतोय. देव पण कसा असेल ना, असं म्हणतो ना आपण पण कधी कधी आपल्याला हवी आपली गोष्ट काय मिळाली तर ज्याला नको ते देतोय आणि ज्याला हवे त्याला देतच नाही. बरं मग सध्या हकीकत सांगितली असा असा प्रकार झालाय, तो सोपा काम नाही. तू फळकाळाचं सांगितलं ना, एक काम तर मला दिवस गेले, 2-3 महिने गेलेले आहेत. आता मला पण कोणाचा कंटाळा आले, मग थोडंसं पैसे दे मला खर्चाला, तर मग तुला घेऊन जा. आईच्या पटली लगेच. मग तो फळ अजून ठेवले फेकणार होतं, काल गाईला खायला प्रचिती तर बघायला मिळेल. 3 महिन्यानंतर ते फळ तिने ते गाईला खायला दिले. आता दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने चालले आणि तो कुठे कुठे नाटक करायचं, पोटाला काहीतरी बाजूला ठेवायचं, दिवस गेले असं मानायचा. बरं डिलिव्हरीच्या वेळेला मी तुझ्याचकडे येईन ना बहिणीकडं, माझं करेल कोण? बरं मग इकडे मी त्या मुलाला जन्म देईन, तो मुलगा तुला देईन आणि माझं मूल पोटातच गेलं असं नवऱ्याला सांगेन, बाहेरच्या लोकांना ते सांगेन. उल्लू बनवणं सोपं असतं ना. माताला घेऊन हातामध्ये यायची सगळं. ठीक आहे, ठरलं त्यांचं गेलं आणि त्या बाळाचा जन्म झालाय. आपल्याला मुलगा झालाय ही खबर ज्या वेळेला त्या आत्मदेवाच्या कानावर पडली, का आनंद झाला असेल त्या बापाला. ऋषीचा प्रसाद आज फलश्रुती झाली. वा काही का असे ना, मला मुलगा झालाय, मुलगा झालाय. मी सांगितलं आता एकटा मुलगा झालाय बरोबर आहे, पण मला दूध कमी आहे आणि मग ह्या मुलाला दूध पाजण्याकरता, आता माझी बहीण पण डिलिव्हरी झाली ना, तिला थोडे दिवस आपल्या घरात ठेवूया, दूध पाहिजे, माय बरोबर मावशी जगो, नाही का. पूर्वीच्या काळात असं चालायचं. विषय आला म्हणून सांगते ना, माझ्या मागच्या बहिणी आहेत आणि त्याच्यामध्ये काही गलिच्छ नाही महाराज, नाही का. आमचे मामाश्री बसले सबोत्याच्या खुशीला. मी आणि माझा एक मामी भाऊ एकाच वेळा जन्म झालाय आणि त्या वेळेला घरची परिस्थिती गरीब. आई काय करायची, मला त्या मामाकडे ठेवायची आणि मग ती मामीच दोन्ही मुलांना स्तनपान करायची. लोक सांगतात एका पाळण्यात पोरं वाढत नाही, ठेवायची नाही, लोकांना लागला तर नाही. जुन्या काळामध्ये असं नाही मला सांगायची ना लोकांना. आता तो मुलगा तर माझ्यापेक्षा मोठा झालाय, रतन सांगो पाटील. त्या आईचे उपकार आहेत आमच्यावर. त्या आईच्या वक्षस्थळातून दूध ते पाहिजे. नंतर मी जसं समजता झालो, मग तिथं ते पाहिल्यानंतर मी थोडंसं घाबरायला लागलो. पण पूर्वीच्या काळामध्ये नाही का, शेजारी पाजारणी सुद्धा त्या लहान बालकांना आपल्या छातीतलं दूध पाजायचे. एवढी प्रेमळ माया त्याच्याकडे आमच्याकडे होती. आता नाही बोललेला मला ना, आता आपल्या स्वतःच्या लेकाला दूध पाजण्याकरता नाही म्हणे. अशाही आहे आपण पाहतोय, स्वतःच्या लेकरालाही दूध पाजत, दुसऱ्यांना काय पाहते असं तेवढी येते. आपल्याकडे कधी काय कमी आहे का? भरपूर आहे. काय तुझी बहीण राहिली तर काय फरक पडतं का? 4-6 महिने राहू दे ना, आपल्या बाळाचा सांभाळ झाला पाहिजे. तेवढी घेतली आणि कर्मधर्म संयोगाने गायी प्रस्तुत झालेली आहे आणि त्या गायीला मुलगा झालाय. फळाचा प्रभाव फार बदल. त्या गायीला मुलगा झालाय. तांबूस वर्ण, सोनेरी वर्ण आणि माणसाच्या रूपामधला फक्त कान त्याचे गायीचे होते, गायीसारखे कान होते. ब्राह्मण देवताला आनंद झाला, अरे वा, माझ्या घरी गायी पण वाहन होत्या, माझ्याकडे असलेल्या झाडांना फळं पण येत नव्हती, फुलं पण येत, एवढं मी कर्मदरिद्र आणि भगवंताच्या कृपेच्या साधूच्या कृपेनं मलाही मुलगा झालाय, माझ्या गाईलाही बछडा झालाय, मस्तपैकी त्या झाडांना चांगली फळं लागली. वा, वातावरण. जातसंस्कार केले तर, जन्मसंस्कार केले तर. हनुमान महाराजांकडे गेले पत्रिका बघायला, नाव ठेवायचा पोराचा, या बाबा तुम्हाला काय असेल ते देऊ. आम्हाला तिथं द्या, ती समाजा लागेल. त्यांचं लेख नसतं ठरलेला, कीर्तनाचा पण नाही, कथेचा पण नाही आणि पत्रिकेचा पण नाही. आता ठरलं असतं माहीत नाही, पण माझ्या संपर्कामध्ये असताना आता उद्या दिवसात तुला कोणी बोलायला जाईल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः
परिणाम दिसायला लागले. वाईट आचरणामध्ये असलेली, वाईट संगतीमध्ये आणि वाईट चिंतन करणारं जे दूषित रक्त होतं, त्यामुळे त्याचा परिणाम त्या मुलावर झाला होता, त्या लेकरावर झाला होता. धुंदुलीच्या पोटी जन्माला आलेला बाळ, आत्मदेवाच्या पोटी जन्माला आलेला बाळ, त्याला आईच्या नावावरचं नाव ठेवलं धुंदू काढून. इकडे गाईच्या पोटातून जन्माला आलेलं बाळ माणसासारखं दिसतंय, सोनेरी वर्ण त्याचा आहे, तांबूस वर्ण आहे, पण तो गायीचे आहेत म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण, गायीसारखे कान. संस्काराचा परिणाम आहे. वयात आल्यानंतर गोकर्ण विद्याभ्यास, वेदाध्ययन हे सगळं करू लागला. आणि हा धुंदुकारी वाईट सगळं, याची खोडी काढ, त्याची खोडी काढ, याच्या पेन्सिल घोसर, त्याचे कटर घोसर, याची कंपस सोड, त्याची वही पाड. असंच असतं. तक्रारी यायला लागल्या. लहानपणी चोऱ्या माऱ्या करायला लागला, वाईट दृष्टीने पाहू लागला, मुलींची छेड काढू लागला. किती तक्रारी सरकारला आई बापू. मग बापाचे डोळे उघडले. गुरुजींनी बरोबर सांगला का तो असता असंच असतं ना, ज्या वेळेला सांगतात ना मोठी लोक, त्यावेळेला ऐकत नाही माणसं आणि नंतर डोक्याला हात लावून बसतात. तो असतं तर बरोबर असतं. आता काय वेळ गेली आता तुम्ही बोलू. काय करावं, मुलगा एवढं सटवतोय आणि आपणच ओढून घेतलेलं दुःख आहे ना, आपलेच हातानं पायावर कुठं मारून घेतलं ना, सांगणार कोणाला. वैतागला, रोजच्या तक्रारी. अहो इथपण थांबला नाही तो. बाबा बोलायला लागले, आता नाही करायचा पुऱ्या. कॉलर बाबाची पकडली. आता तर झालं, खरंच झाला. आता पण लोक सांगायचे बापाचं नाव सांगेल. आता बापाच मारायला लागला तो. जीवनामध्ये सगळ्यात मोठा अपमान मार करा. मुलांच्या हातचं मार खाणं पुरुषाच्या जीवनातील सगळ्यात मोठा अपमान. जीव द्यावा असं वाटलं, पण जीव दिला तर भगवंत आपल्याला त्याच्या पायाशी जागा देणार नाही. गोकर्ण हुशार होता. गोकर्णा मला राहत नाही रे, जीव द्यावाच होतं. बाबा कशाला जीव देत आहे? भगवंतांनी अनमोल दिलेलं जीवन. दुर्लभम मानुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम अन्य वैकुंठ प्रिय दर्शन, भागवतामधला श्लोक आहे. मग बाबा नाहीतरी हे सगळं असंच असतं. कोणी कोणाचं नसतं. आई कोणाची नाही, बाप कोणाचा नाही, मुलगा कोणाचा नाही, ऐश्वर्य संपत्ती हे का सगळं आपलं आहे का? अजिबात नाही बाबा. मग जीव देण्यापेक्षा कुठेतरी जंगलामध्ये जा, म्हणजे तपश्चर्या करा, भगवंताचं नामस्मरण करा, देवळात बसा, कुठेतरी साफसफाई करा, कोणी पण आम्ही प्रसाद दे, काही करायची होणार नाही. बऱ्याचशा माणसाला हे अजून कळत नाही. वैतागलेली असताना याची त्याच्या दारात भीक मागण्यापेक्षा कुठेतरी देवळात जाऊन जर सेवा केली, न मागता मिळते ना. आता कर्मामध्ये असेल तर ना, परत भाग्यात असावं लागतं. अन्न धन मान हे तो प्रारब्ध आधीनं म्हटलं गेलंय. प्रारब्ध असावं लागेल. आता देवळात सेवा करायची सोडून देवळाच्या दारात 5 रुपये द्यायला 2 रुपये मागावं लागतील. भावना नाही कोणाची दुखवत नाही. साधारण प्रकारचा जायचं. आपण सगळी मंडळी बसली, जर कोणी 8 दिवस तुमच्या नजरेत पडला, झाडू मारतोय, साफसफाई करतोय, झाडाला चांगलं नाही, तुम्ही त्याला काय करावं नाही, त्याच्या हातामध्ये 50-100 रुपये द्या. पण नाही ना, देवाच्या देवळाच्या समोर येऊन पण ती बुद्धीच नाही ना होत महाराजी, तरी माणसं जाऊन जीव देतात. असं कोणी अजिबात नाही. तुम्हाला इथं नसेल वाटत ना, यांची खबर बघत नसेल ना, चला नर्मदेचे असे एका किनाऱ्यावर ठेवतो, एखाद्या महात्म्याच्या आश्रयामध्ये मस्त पैकी तपश्चर्या करा, साधना करा, कधी कधी वैतागतो ना म्हणून कशी येते लोक असते, तिसरी तुझा बापूस किंवा तुझी असते तशी. माफ करा, काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे. भागवतात नाही ते, पण शब्द मागून बोलतोय महाराज. बरं चला, मग मुलांनी चांगला सल्ला दिला, बापाने ऐकला. बायकोला विचारलं, तू येतच का ग माझ्या बरोबर? नाही, मिळायचा. तुम्ही तिकडे पंढरपूरला जा, आनंदीला तुम्हीच जा, आणि उपासना तपासना न करायची. व्हायचा तोच परिणाम झाला. आता बाप तर निघून गेला, आता माझं मोकळं लहान झालं. आता आई काय माझ्या पुढे जाईल? बापाला मारतो तो मुलगा, आईला सुद्धा ऐकणार आहे.
आईला मारहाण करायला लागला, घरातली भांडी फुटी नेऊन घेतली. आता याच्याने भागत नाही, मोठ्या मोठ्या चोऱ्या करू लागला, वेश्यांच्या संगतीमध्ये गेला लागला आणि आईला मारहाण करू. आई होतो त्याचा अकल असता तर बघा झाला असता, त्यांचा अकल असता तर बघा झाला असता. कवा म्हणते मी सुनेच्या समोर सासऱ्याचा अपमान करता तेव्हा नाही, मग 30 सुनच उलटे बोलायला लागली ना, मग फक्त त्यांचा अकल असता तर बघा झाला. हे चित्र बदलायचं आपल्याला. आपल्या पतीचं ऐकलं पाहिजे, पतीला साथ दिली पाहिजे त्याच्या सुख दुःखामध्ये. हो दिली पाहिजे महाराज. अहो पतीच्या या अनुषंगाने राहणारी पत्नी आहे ना, तिची देवावर सत्ता चालते महाराजी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरही सत्ता. हो आम्हाला सुद्धा तो नियम आहे महाराज. आपण पण पत्नी आहोत कोणाच्या तरी, दाखवू का? दाखवून का ठेवले तो जर लागू नये म्हणून. पतिव्रता जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैशापती मंगळसूत्र आहे. भगवान विष्णूच्या नावाने घातलं, पांडुरंग परमात्म्याच्या नावाने घातलं मंगळसूत्र. आम्ही कोणाच्या तरी पत्नी आहोत, मग त्याच्या नियमाने चाललं पाहिजे. त्याला पटेल तसंच केलं पाहिजे, त्याला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून आता म्हणतो फक्त दारूला वाटण सोडले, तो कवा सोडायचा, रुढी कवा सोडायचा, तपकीर कवा सोडायचा, खोटं बोलणं कधी सोडायचा. गणपती आले का 5 दिवस जुगारांच्या माघारी पंचाटाक छक्काटाक, असं तुझं काम नाही ना त्या. सगळं सोडायला पाहिजे महाराजी. जमलं तर पहा, जमेल प्रयत्न केला पाहिजे. काय करावं आता ते सहन होत नाही, सांगता येत नाही. रात्रीच्या अंधारामध्ये विचार केला आपली जीवन यात्रा संपवावी, जाऊन होऊन लागली. जीव दिला, इकडं पण ना तिकडं पण, काय करणार, कर्माची फळं. हे चित्र गोकर्णाला पाहवलं नाही. गोकर्ण म्हणतात आई गेले, बाबा गेले, आता काय राहिलं. भाऊ तर तसा भाऊ म्हणावा तर तीर्थयात्रेला निघालाय. गोकर्ण तीर्थयात्रेला गेलाय, मस्तपैकी भ्रमण करतोय. फोन नाही, व्हॉट्सअप नाही, काहीच नाही. पण एक नियम असा आहे संन्यास धर्मामध्ये, काही धर्मामध्ये 12 वर्षाने तरी आपल्या गावाला एक चक्कर मारली पाहिजे. 12 वर्षाचा कालावधी हा आणखीच त्या वाईट संगतीमध्ये गुंतला. आता त्यांनी ज्या वेश्यांच्या घरी जायचं त्या वेश्यांनाच घरी आणून ठेवले. घरात कोण राहिला, आता एकटाच ना. 5-5 वेश्यांना घरामध्ये आणलंय. आता त्यांच्या अपेक्षा वाढत चालल्या. त्यांनी सांगितलं आमचा याच्यावेळी भागत नाही, आमच्या आवडीनुडी वेगळ्या, आम्हाला लागणारे कपडे, सँडल, आमची सौंदर्य प्रसाधनं. मग एक काम कर ना, मोठा आत्मा कुठे जाईल, राजाची चोरी कर. आणि मग याला काय, कामातून न भयम न लज्जा, विद्यार्थी लाज निघून गेलेली आहे. आणि मग त्यांनी राजाच्या दरबारामध्ये चोरी केली. राजाचा खजाना काही प्रमाणात लुटला आणि आता तो लुटलेला संपत्ती दाखवले तर त्यांना फार आनंद झाला वेशांना. त्यांनी विचार केला राजाची संपत्ती लुटली, राजा शोध घेईल आणि गुन्हेगारांना फासावर लटकवील. याचे मुलं आपल्याला फासावर जावं लागेल. एक काम करूया, न रे का फास न बजेगी बाजू. रात्रीत यांनी त्याला मारलं, चाललं केलं, दरम्यानी ठेचलं गेलं आणि त्या समोरच्या विहिरीमध्ये गोणीमध्ये भरून टाकलं. त्याला सगळ्या संपत्ती घेऊन ते पसार. 2-4 वर्षाने, 4-5 वर्षाने हनुमान महाराजांनी टीप काढली चालगामची आणि नेमका तिकडे तो प्रयागला जायला भेटले त्यांना. काशी त्रिस्तरी यात्रा प्रयागमध्ये भेटला. नेमका हे तुला काही माहीत पडलं तो बोलतं काय झाला, आपली जीव दिला ना. बरं तो भाऊस, तो नालायक भाऊस होता तो तुमचा, त्यांना पण मारून टाकला कोणीकडे. काही असेल, भाऊ आहे ना शेवटी, नाही का. मग प्रयागामध्ये त्यांनी पिंडदान केले त्याचे. कोणीचे गोकर्णाने धुंदीपारीचे प्रयागामध्ये पिंडदान केलं. बरं जिथं ज्या ज्या तीर्थक्षेत्रामध्ये तिथे पिंडदान केलं. आता याला वाटलं जाऊ द्या ना, क्रियाकर्म करायला आपण तर पिंडदान तर केलंच पाहिजे, शास्त्राचं विधान आहे ना. बरं 12 वर्षाने तो घरी आला आणि रात्री झोपलाय. तेवढ्या मध्यरात्र होऊन गेली. पिशाचांची वेळ असते ना, निशाचरांची ती स्पेशल वेळ आहे त्यांची रात्रीची. त्या वेळामध्ये कधी घोड्याचं तोड, कधी वाघाचं तोड, कधी हसवळाचं तोड आणि तो त्याच्या अंगावर असा धावून येत होता. ते जागे बसले.
हरी उच्चारण मंत्र पळे भूतबाधा देण्यात येते आणि हनुमंतराय समोर आहे. भूत पिशाचे निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. तरी भूता माझ्या जवळचा होता ना, जवळ येत होता. कोण येतो काय अशी लोक येऊन येतोस, मला घाबरवतोस. मी घाबरणारच पाहिजे. ऐका नीट सांग ना तर भस्मगरी तुझा. अरे दादा बाई मी काही लागतं नाही, तुझा भाऊ. दादाला बाई बोलल्या बरं वाटतं, बोलायचं असतं. बारका असं नाही भाई बोलायचं, दादा बोला नाही बरं वाटतं. जय श्रीराम बोलला पाहिजे. बरं तू पिशाच भूत असं कसं झालं, असं कसं झालं म्हणजे दादा काय सांगू दे तुला, फार वाईट कर्म केली. सांगायला लाज वाटते एवढी वाईट कर्म केली तू. माझ्या मला बाबा घर सोडून गेला, आईने जीव दिला आणि मी ज्यांच्यासाठी इकडे त्याहीच माझा घात केला रे दादा. दादा मी या कर्मामुळे मी पिशाच्या योनीमध्ये भटकते दादा. मला फार भूक लागली रे दादा, मला तहान लागली, मला बसायला जागा नाही. मी वायुरूपामध्ये मला कोणीच आसरा देत नाही, धारा नाही दादा, मला सोडव ना. पण पिंडदान एवढ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी केलं तरी तू सोडला नाही. विश्वास बसत नाही. रात्रभर जागा राहिला. थांब सकाळी तुला काहीतरी उपाय सांगेल. सकाळी अशी मोठ्या मोठ्यांची सभा घेतली गावातल्या विचारवंतांची, ज्ञान्यांची. त्यांना विचारलं पितरांना मोक्ष कधी मिळतो? पिंडदान केल्यानं. कुठं त्रिस्थळी गाई, काशी, गया, प्रयाग आणखी ठिकाणी कुठे जाल तिथे केलं तर बद्री, केदारनाथ. बरं माझ्या भावाची मी सगळी ठिकाणी केले, तो नाही मोकळा झाला. आता होता आम्हाला बिंदा माहिती आहे, आत्ताच माहीत पडलं तुम्ही सगळं तेव्हा. मग काय करावं? आपल्या आजूबाजूला याचा निर्णय सांगणारा पोलीस नाही, त्यामुळे अभ्यासच नाही कोणता ते सांगत होतं. बरं मग सूर्यनारायण याचा उपाय सांगू शकतील. आता सूर्यनारायण अवघ्या लांबच्या सैन्य वगैरे त्यांनी जाऊन कोण साधना होती यांच्याकडे. गोकर्णाने आराधना केली. सूर्यनारायण सौम्य रूप धारण करून त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं भागवताचं चिंतन ऐकव, त्याला कळलं तर बरं होईल. आणि मग भागवताचं चिंतन ऐकवलं तर पिशाच्या योनीला गेलेली पितृ सुद्धा मोक्ष प्राप्तीला जाऊ शकतील, त्यांना दिव्य देह प्राप्त होईल. महाराज असं म्हणून भाग्यवान आहोत आपण. भागवत याच्याकरताच ऐकायचं आहे. कदाचित त्या योनीपर्यंत पोहोचणारच नाहीत आपण. मग भागवताचं चिंतन सकाळी सगळ्यांनी सांगितलं ठीक आहे भागवताचं चिंतन करूया आपण. मंडप सजवला गेलाय, आसन व्यवस्था केली, मोठ्या मोठ्यांना पाचारण केले, सगळ्या बाजूनं लोक यायला सुरुवात झाली. ते गोकर्णांना मस्तपैकी त्या ठिकाणी वक्ता म्हणून बसवले. भागवताची कथा सुरू झाली. सुंदर असं मधुर गीत चालू झालंय मस्तपैकी. मृदंग वाजवाला प्रदर्श होता, परमेश्वर महाराज होते, गायला भुतेधर महाराज होते, आमची सुनबाई होती, वैशाली होती. ती एक सुनबाई तिकडे मागं बसली. त्यांना सांगतं या पुढे 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 होते, पटकन दादा होते, सगळे मस्तपैकी गुणगान गात होते. चिंतन सुरू झालं, गाण सुरू झालं, सगळ्यांना आनंद प्राप्त झालेला आहे. ते भागवताचं चिंतन सुरू झाले, शेवट झालंय, समारोप झाला पहिल्या दिवसाचा. उद्योगारी त्या ठिकाणी वायुरूपामध्ये बसायला जागा कुठे आहे म्हणून जे बांबू बांधलेत ना असे, त्या बांबूच्या त्या काठीशी जाऊन राहिला. एक दिवसाचं ते निरूपण संपलं आणि सगळ्यांनी ऐकलंय तो बांबू मोडला का बोलतं. ताड दिशी आवाज आलाय. त्या बांबूची काठ उकळली गेली, सुटली गेली. काय ना काय बांबू तर साबूत दिसतोय, काही घाबरू नका, लोकला आधार दिलाय ना म्हणे, काय पडणार नाही. असे 7 दिवस कथा झाली आणि 7 गाठी त्या बांबूच्या तुटल्या गेल्या. त्या बांबूतून एक दिव्य पुरुष, वस्त्र अलंकार परिधान केलेला दिव्य पुरुष बाहेर निघाला. हात जोडले आसना जवळ आला. गोपाल कृष्ण भगवान की गोविंद बोल हरी गोपाल
गोविंद लुटत आहे. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. कोण आहे तो दिव्य पुरुष? मी दुःखाली एवढं बदल कसं ऐकलेलं? आयुष्य गेलं महाराज, बदल होण्याचं नाव घेत नाही. कसं ऐकून क्षमासाठी बदल घडला पाहिजे. सगळे डोळे विस्पारले. बरं एवढं बरं थांबले नाही तर एक देवांच्या पार्षदांना घेऊन बसा व्हायचं आहे. वेळ असेल तर बसा, खुर्ची आसन व्यवस्था आहे. 6 वाजता कथा संपणार आहे. थोडीशी अगदी शिल्लक आहे. बरं एक सजवलेलं विमान आणि त्यामध्ये पार्षद भगवंताचे न्यायाला आले. तर बंधू काहीला एवढा पापी बघा. आता बाकीच्यांनी आक्षेप घेतला, तुझा भाऊस म्हणून कर. हे असं नाही बरं. इथे पण आपल्याला बरं का त्याचा उद्धार केला. आणि आम्ही काय जसं प्रसाद का देत होतो, पावणे 4ला येऊन बसत होतो, 6:15 आरती झाल्यावर जात होतो. आमचे पैशाने तिकीटाचा खर्च करत होतो या जायचा. मग तरी पण अरे होतं मलाच माहीत नाही काय घडलं ते. ऐकलं सगळ्यांनी एकाच जागेत बसून, सगळ्यांनी आनंद लुटला. हा भेदभाव कशा करता मला माहित नाही. मग त्यांना विचारलं की न्यायालयाला त्यांना विचारूया. त्यांना विचारलं हा फरक का? बरं ऐका, आम्हाला आज्ञा अशी होती, ज्यांनी एकाग्र चित्ताने भागवत ऐकलेलं आहे, एकाग्र चित्ताने, ज्यांनी उपवास करून ऐकलेला आहे त्याला तो पहिला दिवस, ज्याने सत्याचं आचरण केलंय, ज्याच्या अंतकरणात कोणाविषयी द्वेष नाही. आता इतर कांद्या पण 20 झाली, नाचतो 30 झाली असून त्याला पण असा काजू बदाम दिला आणि महाराज मला काहीच माझ्याशी मानवतात दिली. बरं मस्त जेवून खाऊन यायचा नाही असं आहे का? मग तसंच आहे ना. म्हणून तर 7 दिवस लागलंय, महिनाभर तुम्हाला भारी पडेल म्हणून. ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलंय, सत्यवत आचरण केलंय त्याने, म्हणून त्याच्यासाठी विमान. मग आता आम्हाला काय होईल? एक काम करा ना, पिंपळेश्वर वाल्याला सांगा श्रावण महिन्यामध्ये परत भागवत लावा. इथे आहे म्हणून पुढे लगेच श्रावण महिना होता. आपण खरंच भाग्यवान म्हणून ही वाक्य परत परत येतात. श्रावण महिना आहेच पुढं. श्रावण महिन्यामध्ये भागवत ऐका आणि मग तुमच्या पद्धत वा शाहीरजी तंत्रजी शायर हे जोडण्यावर ग्रंथ वाचायचं काम पंचक्रोशीमध्ये विनामूल्य करतात. फार श्रद्धावान आहे. त्याला काही कमी पडलं ना. मुलाला तर तुम्ही सगळं ओळखतात. मुलगा सून माझी सरपंच तंत्रजी कालन हे दोन्ही. बरं असं मग आम्ही पण यावं बोलतो. आता उपवास करू. आता माहीत ना पहिले सांगायला कसं होता तुम्हाला. मग 7 दिवसाचा उपवास आम्ही पण करू, नाही काही खाऊ. बरं आता कपड्यांकडे लक्ष राहणार नाही आम्ही पण तुमचे, तसं काय नाही येणार. प्रसादाकडे लक्ष मिळो का नसो मिळो, जे मिळेल ते प्रसाद समजून खाऊ. देश कोणाचाच करणार नाही. इथं बस तिकडे सरा तिकडे सर काहीच नाही. ज्याला बोलतं आम्ही बाजूला सरकून त्याला तर बस पाहिजे तशी. आता खोटा बोलू नये. मोबाईल पण ते म्हणा पाहिजे तर 7 दिवस तुम्हाला कामाला धडलं ऐकून पोरांना संसाराला व्यापाराला तुम्हाला जमतं 3 महिने, आम्हाला सुद्धा तुम्ही 7 दिवस सोडा नसते. तुम्ही येते येताना ते पाहत होते. बरं मग ठीक आहे, 7 दिवसांनी चांगलं आचरण करू. आणि श्रावण महिना 7 दिवस कशाला? ते बोला माझ्यासारखा टाइमला तर बोलतो आपण मला 20 तारखे बंद करू ना. 17ची 20 केली, अजून 3 दिवस वाढवले. तुम्ही 7 केली आणि मग काय पिंपळेश्वर वाल्याला वाटतं 5-5 लग्न एकदम होतात तरी पार्किंगची व्यवस्था करतो आम्ही. पार त्यांचा जो विचार होता ना पार गडबडी झाला. विमानं एवढी आली ना थांबायला जागा नाही त्यांना, पार्किंग करायला नाही. सगळ्यांनी मनोभावाने ते भागवत ऐकलं आणि सगळ्यांना देण्याकरता विमान आली, सगळ्यांना देण्याकरता. बरं भगवंताची दया तर त्याच्यावर एवढी झाली, एवढी कृपा झाली. तो तर ठीक आहे ना, एवढं वातावरण शुद्ध झालंय ना. मग तिथे असल्या चांडाळाला पण घेतले गेले त्या विमानामध्ये. तिथे असल्या कुत्रे बाजल्याला पण घेतले गेले त्या विमानामध्ये. जसं अयोध्येला नेली होती ना 3 वेळा नाही का महाराज, त्या पुष्प विमानामध्ये घालवलं.
तशी नगरी या त्या नगराला भगवंतांनी आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. एवढं महात्म्य या भागवताचं आहे. आणि म्हणून भागवत सगळ्यांनी आपण चांगल्या रीतीनं ऐकला पाहिजे. चला बरं, मग भागवत ऐकायला याला ही भागवताची कारणं आपण सांगितली, भागवताची फलश्रुती सांगितली आणि त्याचा विधी कसा आहे तर आपण अगोदर सांगून गेलेलो आहोत. मग आता भागवताचं चिंतन कसं करायचं, त्याच्याकरता वक्ता कसा असावा, श्रोते कुठे असावे, जागा कशी असावी, आणि म्हणूनच या सगळ्याविषयी सगळी बांधणी करण्याचं ठरवलं. या विश्वाचा जो जन्म ज्या परमात्म्यापासून झालेला आहे आणि त्याच्याच आधारावर चालतोय, त्याच्यातच समाविष्ट होतोय, तोच पालनपोषण करतोय. बस फक्त तो या सगळ्यांमध्ये राहून नामाने राहतो, कसलंच आपल्या अंगाला लागून घेत नाही. गीतेमध्ये जसा एक श्लोक आलेला आहे, 13व्या अध्यायामध्ये 31वा श्लोक आहे. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्माया अव्यया शरीरस्थोपी कौंतेय न करोति न लिप्यते. अनादी काळापासून निर्गुण निराकार असला परमात्मा आणि त्या परमात्म्याचा अंश हा शरीर धारण करतोय, त्याला जीवात्मा असं म्हणतात. परंतु तो जीवात्मा या शरीराने या इंद्रियांच्या माध्यमातून केलेल्या कुठल्याही कर्माला बांधील राहत नाही. तो फक्त त्याचा साक्षीदार असतो. भगवंत ते सगळे पाहतात, सगळ्यामध्ये राहून ते नामाने लागतात. बस तोच भगवंत एकच आहे, तोच भगवान शिवजी होतो, तोच भगवान विष्णू होते, तोच भगवान ब्रह्म होता. फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. मग भगवंताच्या प्राप्तीकरता हजारो वर्ष तप करून जे साध्य होत नाही ते साध्य करण्याकरता श्रीमद भागवताचं श्रवण पठण करणं गरजेचं आहे. ऋषी या सगळ्या कथा सांगतात आणि पुढे पुढे या कथा जात असताना सुतमणी या सगळ्या नैमिषारण्यामध्ये सांगतात. नैमिषारण्यामध्ये असलेल्या त्या संकालिकांनाही त्यांनाही शौनकादी ऋषींना मोठा आनंद वाटतोय. पुढे मात्र असा प्रसंग येतोय की ह्या कथा सांगण्याकरता वक्त्याची नेमणूक फार महत्वाची आहे. वक्ता आचरणामध्ये शुद्ध असला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने श्रोता सुद्धा शुद्ध अंतःकरणाचा असला पाहिजे. मग या कथा भगवान श्रीकृष्ण कशा पद्धतीनं जन्म घेणार आहेत, त्यांना जन्माचं कारण, त्यांना साधू संतांच्या रक्षणाचं कारण, इथपासून सुरुवात. परत जन्म कोणाकडे घ्यावा याची पण व्यंगरचना केली जाते ना. असं कोणाच्याही पोटात कधी जन्माला येता येत नाही, त्याची मागची पार्श्वभूमी तपासली जाते. देवकी वसुदेवांकडेच का, वृंदावनातच का, बऱ्याचशा गोष्टी त्या गोपिकांच्याच बरोबर का, अशी सगळी चाचपणी सुरू झालेली आहे. आणि मग भगवत कथा आणि त्या भगवत भक्तीचं महात्म्य श्री वेदव्यासांनी जाणलंय आणि त्या वेदव्यासांनी विचार केलाय की जगताच्या कल्याणाकरता आपल्याला अजून बऱ्याच रचना करायच्या आहेत, खूप रचना करायच्या आहेत. वेद तर फार मोठा होता, वेद फार मोठा होता, एकच वेद होता, पण तो एकच वेद सगळ्यांना जमेल का? मग त्याची विभागणी केली. जो जो आशय कधी पुढं कधी मागं होता त्याला एकत्रित केले. त्याचं उदाहरण ते भागवतकार असं करतात का, हे रंगीत मणी असतात ना, माळा बनवतो आमच्या माता भगिनीच्या काळामध्ये असतात, त्या रंगीत मण्यांचा एक ढीग आहे. त्याच्यामध्ये काही गोल आहेत, काही त्रिकोण आहेत, काही चौकोन आहेत, काही निळे, तांबडे, हिरवे, पिवळे. मग त्यांची एकच कलरची एकाच त्या टाईपची माळ बनवायची असेल तर त्यांना निवडायला लागतील, बाजूला करावे लागतील. म्हणजे 3 त्रिकोण टाकले तर 1 चौकोन मध्ये टाकायचा, परत 3 चौकोन, त्याच्याकरता ती निवड तर केली पाहिजे. म्हणजे असे श्लोक बाजूला करत करत व्यासांनी त्याचे 4 भाग केलेले आहेत. 4 भाग केले आणि ते 4ही भाग आपल्या शिष्यांना वेगळ्या वेगळ्या शिष्यांना
यजुर्वेदाचं ज्ञान आपण जे नेहमी कथा ऐकतो, ग्रंथ ऐकतोय, त्यामध्ये आपण ज्यांच्या नावाचा उल्लेख पराशर नावाचे ऋषी होते, यांनी त्याचा फार अभ्यास केला. असो, ही सगळी विभागणी केली, फार छान लिखाण झाली. आणि मग शेवटी वेदांची तर मर्यादा आहे, ते कोणाच्याही कानी पडू देऊ नये. आणि ते तर मला लोकांच्या कानावर पाडायचे आहेत. मग काय करावं, तर महाभारत नावाचा ग्रंथ त्यांनी लिखाण केले. त्यांना वाटलं आता मी परिपूर्ण होईल. महाभारत सगळं वेदांचं, श्रुतीचं, सगळ्याचं सार आहे. ते लिहिल्यानंतरही त्यांना समाधान नाही समाधान. एखादा कलाकार असतो ना, आता इथे बोलणारा किंवा गाणारा सुद्धा, त्याला वाटतं नंतर मी ह्याच्यापेक्षा चांगलं सादरीकरण करू शकलो असतो, माझी योग्यता आहे ती, व्यासजी चिंतेमध्ये आहेत, मी ह्याच्यापेक्षा चांगली निर्मिती का न जाणो, मी इथे थांबलोय. आणि मग काय बरं करावं, ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं कसं करता येईल. आणि सुतमुनी सांगतात आपल्या शिष्यांना, त्यांना देवर्षी नारदांची भेट होते. का बाबा तुम्ही चिंताग्रस्त, सगळं करू सुद्धा. नारदजी सांगतात तुमची योग्यता काय आहे, आणि जे लिखाण करायला हवं ते तुमच्याकडनं नाही घडलं. हो, महाभारतासारखा महान ग्रंथ तुम्ही निर्माण केला, सगळ्याच सार आहे त्याच्यामध्ये, सगळ्यांसाठी सोपा करून ठेवला आहे. परंतु भगवंताच्या जन्माचं, भगवंताच्या लीलांचं वर्णन कुठे त्यामध्ये आहे. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन त्यामध्ये सविस्तर नाही. आणि म्हणून भगवंताच्या भक्तीचं महत्त्व सांगणार असं काही ग्रंथ निर्माण करा, तर त्यावेळेस तुम्हाला समाधान मिळेल. आणि म्हणून भागवताची उत्पत्ती झाली. आजचा दिवस आपण इथे संपत्या वेळेचे बांधे लावत नाही का, वेळ पाहिजे पाहिजे. मग असं हे भागवत, आणि या भागवताचं श्रवण करायला आपल्याला मिळतंय. आपण खरंच भाग्यवान आहोत ना. आपण तन मन धन, तर आपल्यासाठी ज्यांनी खर्च करून एवढी व्यवस्था करतात, पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ, चांगली आसन व्यवस्था, चांगला प्रसाद. कालही मला वाटतं 2 ठिकाणाहून प्रसाद आला, 2-3 ठिकाणाहून. पहिल्याच दिवसाला लाडू खाले, आनंदाचे लाडू. आपण रोज त्याला वाटत तसा प्रसाद येतो. या फार चांगल्या पद्धतीने 2 तास तुम्ही एकाग्र चित्ताने या कथा ऐकतात. ज्यांना बसण्याची थोडीशी अडचण आहे त्यांच्यासाठी आसन व्यवस्था, खुर्च्याही मांडली, तिथं अंगावर पाणी पडू नये म्हणजे ते मंडप वाढवलाय. आणि मंडळ अजूनही त्याच्यामध्ये अजून काहीतरी चांगलं करावं म्हणून ते शिरतोडे उडू नये म्हणून तिथे काहीतरी पडदा बांधण्याच्या तयारीत आहे. चहा पाण्याची सोय असते. आणि सगळ्यात महत्वाचं, वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते. तुम्ही श्रोते मायबाप आहात, तुम्ही ईश्वराचे स्वरूप आहात. ज्ञानोबाने सांगितलंय माझ्याबद्दलचं अजिबात नाही. माझ्यासमोर भोले बाबा आहेत, इकडे सत्यवचनी एकवचनी एक पत्नी आमचे प्रभू रामचंद्रजी सीताबाई यांच्या सोबत आहेत. प्रभू तुम्ही महेशाची आवृत्ती, आणि मी तुला अर्चितसे भक्ती, म्हणून मी बोल जरी गंगावती स्वीकार तरी. या न्यायानं तुम्हीच माझ्याकरता भोलेबाबांच्या मूर्ती आहात, तुम्हीच माझ्याकरता सर्वस्व आहात. भागवताची आरती होईल आणि मग खाली ज्योतांगण. आता त्याच्यामध्ये आपण वेळेनुसार बनवलं तर संतांच्या आरत्या, बाकीच्या देवतांच्या आरत्या आपण नाही घेतलेल्या, वेळेचं भान ठेवून. याच्यापूर्वी आपण दोन्ही कथांच्या वेळेला आरती घेतच नव्हतो. मंडळाने फार छान. तुम्हाला एक विनंती असेल, माझ्या समोर इकडे तोंड करून, इथे गोपालकृष्ण जे आहेत, गोमाता आहे, भागवत आहे, वक्ता तुमच्या समोर आहे, 6 ताटं आहेत. 3 जणींनी, माझ्या माता भगिनी एका रांगेत तिथेच समोर उभं राहायचं आणि तुमच्या मागं बाकीच्यानी लाईन मध्ये राहायचं. 1-2 वेळा आरती फिरून झाली आपल्याला सहकार्याकडे जायचे. तसंच माझा बंधू वर्ग या ठिकाणी उभा राहील. अमृताचार्य तुम्ही थोडंसं असं व्यवस्था करून घ्या. गायनाचार्य तुम्ही माईक घेऊन इथे माझ्या बाजूला उभे राहा. हा पटांगण मोकळा होईल. 3 जणांच्या लाईन माझ्या माता
सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्व प्राप्तिदाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता नमस्ते Jai